काय भूमिका असणार? काल मी ऐकलं की ते जे डेप्युटी CM आहेत महाराष्ट्राचे, काल त्यांच्या पक्षाचा नाशिकमध्ये पराभव झाला. नाशिकमध्ये विधान परिषद निवडणुकीत पराभव झाला. भारतीय जनता पक्षाची सर्व मतं गोकुळ गीतेंना पडली, पण पुढल्या 2 तासात गोकुळ गीतेंना विकत घेऊन त्यांनी आपल्या पक्षामध्ये आणली. 2 तासात, पुढल्या 2 तासामध्ये गोकुळ गीते मला वाटतं गेले ना त्यांच्या पक्षात 2 तासात. हे राजकारण सध्या महाराष्ट्रात चाललं आहे. पैसा फेको तमाशा देखो. आता काल जसे झाकलेले पुतळे उघडतात तसे काय ते झाकलेले 6 गद्दारांचे पुतळे मिंद्याने असे उघडले आणि दाखवले, बघा हे 6 गद्दार आहेत, हे 6 गद्दार आहेत. आणि काय म्हणाले, आम्ही त्यांचा मान सन्मान ठेवू. काय ठेवू? मग आमच्या पक्षात म्हणजे शिवसेनेमध्ये मान सन्मान नव्हता का? मग आमच्या पक्षात काय होतं? आमच्या पक्षामध्ये अधिक मान सन्मान होता, स्वाभिमान होता, सर्व काही होतं. आता हे मान सन्मान ठेवणार म्हणजे काय करणार? यांचा मान सन्मान 50 कोटी 75 कोटी प्रत्येकाला मिळालेले आहेत आणि त्याला ते मान सन्मान समजतात. काय तर म्हणून निधीसाठी गेले. आकडे आले आहेत ना. जो निधी आहे तो सुद्धा हे धड वापरू शकले नाहीत. 15-15, 16-16 कोटीचा निधी पडून आहे. निधी हा विकास कामासाठी असतो ना, विकास निधी आहे ना. मग जे आकडे आता समोर आलेले आहेत आपल्या माध्यमातून, तो निधी का वापरला गेला नाही? कोणी तुम्हाला अडवलं होतं? तुमच्या भागात विकासासाठी हा निधी आपण वापरला नाहीत. आणि आता तुम्ही कोणत्या निधीसाठी गेलात? विकासासाठी गेलो. एका खासदाराचा तर 16 कोटी निधी शिल्लक आहे. एकानं शिर्डीमध्ये फक्त 5-25 लाखच खर्च केले. आता या नवीन पक्षात गटात गेल्यामुळे त्यांना निधी म्हणजे ठेकेदारी मिळणार. 200 कोटीची कामं मिळणार निधी म्हणून, 300 कोटी. आणि त्यातले 25% जे आहेत थेट हे तुमच्या घरात जाणार. यासाठी हा त्यांचा मानसन्मान. ठेकेदारीतले कमिशन आणि किकबॅक मिळणं हा त्यांचा मानसन्मान. जनता या राज्याची किंवा त्या मतदारसंघातली खुळी नाही आहे. काल मिंदे गटातला एक पोपट म्हणत होता काहीतरी, हे काय पाळणा घर आहे का? हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी त्यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवायचं काम काल मिंदे गटाने केलं आणि हे बाळासाहेब ठाकरेंचा विचार पुढे घेऊन चालले. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांनी वृद्धाश्रम काढले आणि पाळणा घरं पण काढली मुलांसाठी शिवसेनेनं. आणि त्याच पाळणा घरातून हे सगळे मिंदे तिकडे गेलेले. त्यांचं पालनपोषण याच पाळणा घरात झालं आहे मातोश्रीच्या. नाहीतर तुम्हाला कोणी विचारलं असतं? कुपोषणाने मेला असतात. वृद्धाश्रम काढली शिवसेना प्रमुखांनी. जेव्हा प्रथम सरकार आलं मनोहर जोशींच्या नेतृत्वाखाली, तेव्हा महाराष्ट्रामध्ये मातोश्री वृद्धाश्रम योजना काढली. स्वतः शिवसेना प्रमुखांनी आणि महासाहेबांनी मातोश्री वृद्धाश्रम फार चांगल्या प्रकारे चालवलं आहे. तेव्हा पाळणा घरं वृद्धाश्रम ही मानवतेची कामं आहेत. ती तुम्हाला कधीच जमणार नाही. तुम्ही ठेकेदारांची पाळणा घरं केलेली आहेत. आता हे जे गद्दार तुम्ही 6 घेतलेले आहेत, ठीक आहे ना, त्या गद्दारांचा मान सन्मान जरूर राखा. पण मतदारसंघातली जनता मात्र त्यांना माफ करणार नाही. सन्माननीय उद्धव ठाकरे हे 27 तारखेपासून या सर्व मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. कार्यकर्त्यांना भेटतील, जनतेला भेटतील, मेळावे घेतील आणि त्यानंतर आमची पुढली कारवाई सुरू होईल. काल नांदेडला काही गद्दारांना अडवायचा प्रयत्न झाला आमच्या शिवसैनिकांकडून. रात्रीच्या काळोखात लपून येत होते.
अर्धापूरला गाड्या अडवल्या त्यांच्या शिवसैनिकांनी. 2 किंवा 3 गद्दार होते आणि 850 पोलीस होते. किती? 850. विचारा करा, अख्खा एअरपोर्ट घेरलं होतं पोलिसांनी. जणू का वरून इराणप्रमाणे आम्ही बॉम्ब टाकणार आहोत. एवढी गांडूगिरी आहे, एवढी डरपोकगिरी आहे. काय तुम्ही सांगताय आम्हाला मर्दानगीच्या गोष्टी? किती खोटं बोलताय तुम्ही सगळेजण. म्हणे विकासासाठी गेले. नाही पण रावसाहेब शिंदे काल असं म्हणाले की या सगळ्यांना पुढच्या 2029च्या निवडणुकीत खासदारकीची उमेदवारी मिळेल, हे धनुष्यबाण या चिन्हावरच लढतील आणि त्यांना आम्ही जिंकूनही आणू. ठीक आहे ना, हा 2029चा विषय आहे ना. 2029पर्यंत देशाच्या राजकारणात काय होईल याची गॅरंटी कोणी देऊ शकत नाही. मिंदे तरी खुर्चीवर राहतील का किंवा राजकारणात राहतील का याची गॅरंटी नाही. नरेंद्र मोदी प्रधानमंत्री राहतील का याची गॅरंटी नाही. महाराष्ट्रात काय होईल याची गॅरंटी नाही. पुलाखालून बरंच पाणी वाहून जाणार आहे पुढल्या काळामध्ये. राजकारण फार चंचल असतं आणि बहुमत हे त्यापेक्षा चंचल असतं. हे अजून मिंद्यांना माहीत नाही. आम्ही त्यांच्यापेक्षा राजकारणात जास्त पावसाळे पाहिले आहेत. फक्त आम्ही पैशाचं राजकारण केलं नाही. संजय पाटील असं म्हणतायत की मला स्वतःहून तुम्ही उमेदवारी दिली, मी काय तुमच्याकडे उमेदवारी मागायला आलो नव्हतो, राजीनामा द्या. रावसाहेब त्यांचं असं म्हणणं आहे की मला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे सगळ्यांनी प्रेम दिलं, एकाच व्यक्तीशी माझा वाद होता. पक्ष सोडला, त्यांनी जर माझी माफी मागितली असती तर मी राहिलो असतो. कोण? मला माहीत नाही. मला माहीत नाही. जर तुमचं उद्धव ठाकरे साहेबांशी भांडण नव्हतं पक्षप्रमुखांशी तर तुम्ही राहायला पाहिजे होतं. आणि ज्यांचं तुमच्याशी भांडण आहे त्या संदर्भात मातोश्रीवरती येऊन चर्चा करायला पाहिजे होती. या सगळ्या गोष्टीचा आणि पक्ष सोडण्याचा काहीच संबंध नाही ना. आपण हे का सांगत नाही की माझ्याकडे 13 तारखेला 15 कोटीची खोकी आली, 14 तारखेला परत 5 कोटी आले. मग मी दिल्लीतली जो व्हीप होता तो धुडकावला आणि पक्षाच्या बैठकीला गेलो नाही आणि त्यानंतर मी अदृश्य झालो. आणि त्यानंतर मला उरलेले 35 कोटी काल यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला जाण्यापूर्वी मिळाले. हे त्यांनी सांगायला पाहिजे गद्दाराने सगळ्या. हा गद्दारीचा हिशोब माझ्याकडे आहे. यांनी गेल्या काही काळामध्ये जे व्यवहार केलेले आहेत ते व्यवहारसुद्धा ईडीच्या रडारवरती आलेले आणले गेले. मग त्यात धाराशिवचे खासदार असतील, त्यांच्या बँकेचे व्यवहार असतील, अनेक गोष्टी माझ्याकडे आहेत, आमच्याकडे आहेत. त्याच्यावरती काल पक्षात चर्चा झाली. प्रत्येक फाईल समोर आहे. आणि आता सांगू कोणाला कुठे ब्लॅकमेल केलं, कोणत्या हॉटेलमध्ये ब्लॅकमेल केलं, कोणत्या खोलीत ब्लॅकमेल केलं, हे सांगू ना आता हळूहळू. ही काय वेळ नाही, सांगू आम्ही योग्य वेळी हे बाहेर काढू. रावसाहेब संजय दिना पाटलांचं म्हणणं असं आहे की मला खासदारकीची उमेदवारी स्वतः उद्धव ठाकरेंनी दिली. ही जागा काँग्रेस किंवा NCPला जाणार होती हे लक्षात घेतात त्यांनी मला इथे उमेदवारी दिली. नंबर 1. नंबर 2, माझ्या मुलीसाठी मी उमेदवारी मागितली नव्हती, पण उद्धव ठाकरेंना भांडू तो जो वॉर्ड आहे तो मनसेला द्यायचा नव्हता. नाही नाही, असं नाही आहे. माझ्या मुलीला उमेदवारी असं अजिबात नाही आहे. खरं म्हणजे तुम्हाला सत्य हे माहीत पाहिजे. तुम्हालाही माहीत आहे त्या मुलीच्या उमेदवारीसाठी त्याने किती तमाशा केला हे आपल्याला माहीत असेल. उमेदवारी दिल्यावर सुद्धा ते खोटं बोलत आहेत. मिंदे गटात गेल्यामुळे त्यांना खोटं बोलायची जास्त सवय लागलेली आहे. ते मिंदे गटात गेल्यावरती एक खोटं बोलण्याची नशेची गोळी देतात ते, बरं का. हां, ती तोंडात ठेवूनच बोलायचं असतं. हां, तर ती भांगेची गोळी जी आहे खोटं बोलण्याची ती घेऊन सगळे बोलत आहेत. त्या मुलीसाठी त्यांनी प्रतिष्ठापणाला लावली. ती जी जागा आहे त्यासाठी मनसेच्या उमेदवार मला वाटतं माझगावकर हा त्यांच्यासाठी आग्रह होता आणि त्यांना देण्यासंदर्भात भूमिका होती. तो पक्षाचाच आमच्या जागा जरी असली पण मुलीला उमेदवारी दिली नाही तर मी राजीनामा देतो इथपर्यंत मजल गेली होती. हे सगळ्यांना माहिती आहे. आणि अर्ज मागे घ्यायलाही गेले होते त्यानंतर कार्यकर्ते काम करणार नाहीत म्हणून.
तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी रेकॉर्डवरती आहेत, वृत्तपत्रात छापून आल्या आहेत, मीडियामध्ये दिसत आहेत. तेव्हा आता खोटं बोलणं थांबवा, खोटं बोलणं थांबवा. ही जी तुम्हाला नशा आलेली आहे सगळ्या गद्दारांना, ती काही काळ तुम्हाला नशा उतरल्यावर तुम्ही बोला. सर, हे सगळे जेव्हा खासदार काल समोर आले, एकनाथ शिंदे असं म्हणतात की यांची सगळी प्रवेशाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली. आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा बघा, कारवाईचा पुढचा भाग काय आहे? कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होऊच शकत नाही. कोणत्याही प्रकारे 10व्या शेड्यूलमध्ये पक्ष फुटीला मान्यताच नाही आहे. कसली कारवाई? बिजू जनता दलाचे आणि काँग्रेसच्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं. ओरिसामध्ये राज्यसभा निवडणूक क्रॉस वोटिंग केलं. राज्यसभेला ओपन आहे ना निवडणूक, क्रॉस वोटिंग केलं आहे. आणि त्यांच्या बडतर्फी म्हणजे डिस्क्वालिफिकेशनसाठी जेव्हा या दोन पक्षांनी तिकडल्या विधानसभा अध्यक्षाकडे मागणी केली, रिसर कारवाईची मागणी केली, तेव्हा ती अपील फेटाळण्यात आलं. उघडपणे मतदान केलं व्हीप जुगारून, आणि विधानसभा अध्यक्षांनी बिजू जनता दलाच्या या आमदारांना डिस्क्वालिफाय करण्यास नकार दिला भाजपच्या दबावाखाली. अशा प्रकारे जर पीठासीन अधिकारी काम करणार असतील, मग मुंबई असेल, महाराष्ट्र असेल, अन्य ठिकाणी असतील, तृणमूल काँग्रेस असेल, तर कसल्या कायदेशीर प्रक्रिया म्हणताय? काय कायदेशीर प्रक्रिया करताय तुम्ही? याला कायदेशीर प्रक्रिया म्हणत नाही, याला झुंडगिरी म्हणतात संसदीय लोकशाहीतली. ओके, हो गया. नंतर बंदुकीची ऍक्शन करत असे देखील म्हटले, माझ्या नादाला लागाल तर हॉस्पिटलमध्ये जा, नाही तर स्मशानात जा. मी लागतो नादाला, चल चल, मी तुझ्या नादाला लागतो. त्या बंधू काय आहेत ना, आम्हाला दाखवू नको संजय पाटील, आता नाव घेऊन बोलतोय मी. चल, हे शिवसैनिकांना बंदुका दाखवू नकोस तू. मी इथेच आहे भांडुपला, मी कधी या भाषेचा वापर करत नाही. बंदूक काय दाखवतो साल्या तुम्हाला? शिवसैनिकांना बंदूक दाखवतो? गद्दार माणूस. हे धंदे करायचे नाही. गद्दारी केली आहे ना, 50 कोटी गिळले आहे ना, मग नीट गप्प बसायचं. परत ही भाषा करायची नाही बंदुकीची. ती बंदूक तुझ्या जाईल. चला, साहेब, हे तुमचं मला challenge बोलायचं आहे ते बोललोय मी. राऊत साहेब. ही भाषा नाही करायची शिवसैनिकाशी. बंदूक काय दाखवतो तू आम्हाला? सिक्युरिटी काढून ये, जी तुला Z+ काय दिली आहे ना. चल, आता बघतो मी. तुमचं संजय दिना पाटलांना थेट आव्हान आहे. अरे सोड रे, गद्दारांना आव्हान आहे माझं. हे काय आम्हाला बंदूक दाखवतात साले? हे बंदुका दाखवतात का आम्हाला? काय लॉ अँड ऑर्डर आहे की नाही मिस्टर फडणवीस? अमित शहाच्या नावावरती जीवावरती आमच्या दादागिऱ्या करू नका गुजरातांच्या. चला, अरे सोड रे एकनाथ शिंदे. अरे सोड रे एकनाथ शिंदे. तू काय एकनाथ शिंदे करतो रे? चल. हाँ, ममता बनर्जी को हटाने वाले जो बागी नेता है वो राजनीति कर रहे हैं या स्टंट कर रहे हैं सभी से? नहीं छोड़ दो. देखिए, ये पूरे देश में चल रहा है. ये अमित शाह ये देश को बेचना चाहता है, ख़त्म करना चाहता है. देश का इतिहास में बहुत ही काले कुट अध्याय लिखा जाएगा, उसमें अमित शाह जी का नाम रहेगा. अब देखिए, जिस तरह से देश की राजनीति वो लोग चला रहे हैं ना, पैसे की ताकत पर, ईडी सीबीआई की ताकत पर, पुलिस बंदूक. देखो ना, एक गद्दार बंदूक दिखा रहा है. क्या कर रहे पुलिस कमिश्नर देवेंद्र भारती? बंदूक की भाषा कर रहे हैं क्या? आइए, मैं यहाँ हूँ, चला दो बंदूक. नहीं तो मैं उनको पूछो कहाँ आना है, मैं आता हूँ उनके सामने. अरे का ये डरपोक 50-50 बॉडीगार्ड लेके घूमते हैं यहाँ, और आप 100 पुलिस लेकर घूमेंगे और हमको दादागिरी करेंगे. साले गद्दार है ना, अपने पैसा खाया है ना 50 करोड़, तो ढकार देकर बैठ जाइए. और वापस मैं बोल रहा हूँ, ये भाषा अगर आप करोगे बंदूक की, तो बंदूकें हमारे पास भी है. चलो.